हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपला चित्त शुद्ध करा तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपला चित्त शुद्ध करा ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं वन्दवातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि रामं लक्ष्मण पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता ज्ञानेशं ज्ञानमूर्तींच साक्षात प्रेम स्वरूपिणा नामदेवंच दयामूर्ते नाथं वंदे पुनः पुनः वैराग्य से परामूर्ते देवो क्षेत्र निवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा
तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागे सेवक झालो तुमच्या निज चरणा अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा भेरू आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुला चित्त शुद्ध करा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवनी जगत आधार साधकांची मैबाप योग्यांची मौली अनाथांची माय संत श्रेष्ठ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव मौली ज्ञानोबाराय वारकरी संप्रदायाचा श्वास वारकरी संप्रदायाचं हृदय वारकरी संप्रदायाचा प्राण एका विटेवरती उभा असणारा तो भगवान पंढरीश परमात्मा आहे। ज्या भगवंताशिवाय झाडाचं पान हलत नाही ज्या भगवंताशिवाय तुम्ही आम्ही जगू शकत नाही ज्या भगवंताशिवाय हे शरीर चालत नाही नोहे नोहे हे विश्व सुद्धा ज्या भगवंताच्या सत्तेशिवाय चालत नाहीये असा पंढरपूर निवासीने भगवान पंढरीश परमात्मा आहे आणि त्या भगवंताच्या चरणाविंद सेवा समर्पित करण्यासाठी निवडलेला आजचा अभंग अक्षय तनुगात्र परम पवित्र महासत्पात्र आणि बोल्लोबा पुत्र असणारे देहूचे श्रीमंत साधू या वैकुंठाला गमन असणारे जिजाईला रमण असणारे एवढंच नाही या अखंड हिंदुस्थानचा राज्य दैवत हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजीराजे भोसले पाटील यांचे धर्मगुरु श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय विठाला आणि आजच्या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय देहूचे मालक आजच्या अभंगामध्ये सर्वसामान्य जीवाला एक उपदेश करतायत। काय उपदेश केला असेल कशा करता उपदेश केला असेल उपदेश करण्याचं काय कारण असेल नेमकं का वाटलं असेल तुकोबारायांच्या अंतःकरणाला की समाजाला उपदेश करावा काय तुकोबारायांच्या मनाची अवस्था झाली असेल काय मन चंचल झालं असेल तुकोबारायांचं की समाजाला उपदेश करण्याची बुद्धी तुकोबारायांच्या मनामध्ये आली का वाटलं समाजाला नेमका उपदेश करावा ऐकतील का समाज नाही ऐकलं तर सांगितलेलं लोकांनी ऐकू नाही तर नाही ऐकू हे सांगणारच कर्तव्य असतं। विठ्ठल पवित्र असा नरदेह जन्माला दिलेला देवानं पवित्र कोट्यावधी रुपयाचा नरदेह दिलेला आहे। या नरदेहाचं सार्थक करायचं असेल तर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचे ज्ञानोबारायांचे विचार मान्य करावे लागतील। देऊच्या मालकाचं ऐकावं लागेल आळंदीच्या मालकाचं ऐकावं लागेल पंढरीच्या मालकाचं ऐकावं लागेल जीवनाचं सोनं होईल। ऐकत नसेल ऐकायच्या तयारीत लागावं। ज्ञानोबारायांचा पुरावा आहे तुकोबारायांचा पुरावा आहे तुकोबारायांचा उपदेश आहे। पवित्र नरदेह देऊन जर ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या ग्रंथाचं पारायण करत नसेल आईला तीरावरून पहिल्या तीराला जायचं असेल तर याचा विचार करावा लागेल आणि संत महात्म्याचा उपदेश मान्य करावा लागेल। एक जण 150 आणं भेटलं आणि म्हटलं संताचं नाही ऐकलं तर महाराज म्हटले संताचं जर ऐकलं नाही तरी गेला जन्मवार ऐकावं लागेल आणि पवित्र नरदेह देऊन जर ऐकलं नाही तर या जीवनाचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही। ऐकलं सोनं होईल म्हणून साधूंनी घालून दिलेल्या मार्गावरती आमचं मार्गक्रमण झालं पाहिजे त्याच्याकरता अखंड हरिनाम सप्ताह संत महंतांच्या आशीर्वादाने पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि या पवित्र भूमीमध्ये आपल्या या
मौजे पांढरेवाडी या नावाच्या गावामध्ये. डोकेवाडी हा जागा आहे. मी तुम्ही जागेत हे बघाय तुम्ही मग एवढं भान नाही गेलं अजून तरुण आहे मी. एवढ्या गोळ्या नाही संपल्या मग हे दात नाही पडले अजून. मला धरून आणायची बी गरज नाही अजून. थांबा जरा थोडं. आपल्या या डोकेवाडी नावाच्या गावामध्ये संत महंतांच्या आशीर्वादाने गुरुवर्य यशवंत महाराज आंदुरकरांच्या कैलासवासी भगवान महाराज दिवटे यांच्या कृपाशीर्वादाने श्री हरिभक्तीपरायण परमस्नेही परमादरणीय वंदनीय अर्जुनजी महाराज शिंगाडे यांच्या अध्यक्षतेखाली चालत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, ज्यांच्याकडं सप्ताहाचं व्यासपीठ चालक आहे ते तानाजी महाराज आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. सर्वांच्या चरणावर कोटी कोटी नतमस्तक होतो. अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचं नियोजन आमच्या डोकेवाडीकरांनी केलेलं आहे बरं का. डोकेवाडीवाल्यांनी डोक्याने दिमाग लावला यंदा. अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचं नियोजन. पत्रिका बघितली की मी म्हणलं यंदा आता ठरले नाहीत पण 25 तर काही टेन्शनच नाही आपल्याला. म्हणजे नवीन अजून प्रेमाची माणसं 25, दुसरं काही टेन्शन येऊन देऊ नका. अतिशय सुंदर. खरं तर सर्वप्रथम मला एक आनंद असा वाटेल, ऐका बरं का. गावातल्या सप्ताह कमिटी करताना गावातल्या तरुण मंडळी करता सर्वांनी जोरदार टाळी वाजवा एकदा सगळे. अतिशय सुंदर नियोजन, अतिशय गोड नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी सुंदर गायनाची साथ करण्याकरता परमस्नेही परमादरणीय परमवंदनीय आमचे जीवलग मित्र असणारे, नित्य आमच्या स्नेहसंबंधामध्ये नित्य आमच्या कीर्तनामध्ये साथ करण्याकरता आमचे जीवलग मित्र असतात. हरिभक्तीपरायण किशोर महाराज, तुम्हालाही माझं वंदन आहे. श्री हरिभक्तीपरायण परमस्नेही परम आदरणीय आमचे परमार्थ प्रेमी असणारे आमचे जीवलग मित्र असणारे आमचे दत्ता महाराज, तुम्हालाही माझं वंदन आहे. श्री हरिभक्तीपरायण परमस्नेही परम आदरणीय वंदनीय माझे जीवलग असणारे श्री हरिभक्तीपरायण आमचे प्रदीप महाराज, तुम्हालाही माझा साष्टांग दंडवत आहे. आता तुम्ही तसे आम्ही नीट बसा, आम्ही तिघं ब्रह्मचारी, मी बी ब्रह्मचारी, चलून द्यायचा आज मेळा आपला सगळ्याचा. फक्त तुम्ही एक की सोडू नका एवढं करा फक्त. विठ्ठल अतिशय गोड नियोजन. संपूर्ण टाळकरी मंडळी सर्वांच्या चरणावरती माझा माथा टेकवतो. सर्वांच्या चरणाविंद माझं सुरुवातीलाच पक्ष फोडायला कालच मतदान झालेले का. जरा थोडं दमद. अतिशय सुंदर आयोजन नियोजन. द्यावेत तेवढे धन्यवाद सर्वांना कमीत. ही टाळकरी मंडळी, गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आपल्या गावातील असणारे, माझ्यावरती नितांत प्रेम करणारे, पुत्रवत प्रेम करणारे आमचे परमार्थ प्रेमी परमस्नेही परमादरणीय, नुसतं सप्त्यापुरतच नव्हे तर आधी मधी सुद्धा कधी बी वेळोवेळी फोन करून विचारपूस करणारे, बाबा महाराज जास्त प्रवास करत जाऊ नका, लांबचा प्रवास टाळत जा. आमचे लक्ष्मण महाराज, तुम्हालाही माझं वंदन आहे. हरिभक्तीपरायण परमार्थ प्रेमी त्यांच्या जोडीचे असणारे आमचे हनुमान महाराज, तुम्हालाही माझं वंदन आहे. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा कीर्तन घेतलं होतं माझं कोणत्या गावात, पिंपळगावला, त्याही ठिकाणी महाराज होते. ऐका, अतिशय गोड नियोजन आणि साऊंड सिस्टीम सुद्धा अतिशय सुंदर आहे. यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. साऊंड सिस्टीम वाल्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. ध्वनीचा आवाज स्वच्छ, बोललेले शब्द स्पष्ट ऐकायला येतात. अतिशय गोड. कुठली साऊंड सिस्टीम आहे? घाटपिंपरीची. सुंदर आहे. असं एकदा नाशिकला साऊंड सिस्टीम वाल्या दादाचं वर्णन केलं, 1000 रुपये दिले ते मला. मी विनंती करेल गावकऱ्याला, तुम्ही ह्यांना 1000 रुपये जास्त द्या. ऐका, आता याच्यापेक्षा जास्त काही माझ्या कुणी परिचयाचं नाही. मोजक्या वेळामध्ये सेवा आटोपण्याचा मी प्रयत्न करणार आहे. एका शब्दामध्ये सगळ्यांचा परिचय देतो. ऐका, परिसरातून उपस्थित असलेले कीर्तनकार, प्रवचनकार, श्रीमद भागवत कथाकार, आचार्य, प्राचार्य, चित्रकार, पत्रकार, उभा राहिलेले, खाली बसलेले, मागं बसलेले, त्याच्या मागं बसलेले, पाय लांबिलेले, पाय आखलेले, हिशोब करणारे, झोपी चाललेले, जागे असलेले, कीर्तनाला येत नसतात ते, जे आजच आले ते, जे येणाराला येऊ देत नाहीत ते, आणि गावात एवढा मोठा सप्ताह चालू हे माहित असून घरी पवित्र गोधड्यात पालथी पडली ती, सगळ्यांना दंडवत. अतिशय गोड, अतिशय आनंद. आणि आल्याबरोबर ज्यांच्याकडे सुंदर अशी भोजनाची व्यवस्था झाली ते आमचे अण्णासाहेब,
तुम्हालाही माझं कोटी कोटी वंदन आहे. संगतीचा परिणाम आता ही संगत कायम ठेवायची. अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आणि आजच्या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय देहूचे मालक उपदेश करतायत. उपदेश ऐकावं लागेल, उपदेश मान्य करावा लागेल आणि साधूने दिलेल्या उपदेशावरती मार्गक्रमण केलं की जीवनाचं सोनं होतंय. साधूच्या संगतीमध्ये गेलं की जीवनाचं सोनं आहे. साधूच्या संगतीमध्ये गेलं की देवाचं भजन आहे. साधूच्या संगतीमध्ये गेलं की देवाचं पूजन आहे आणि साधूच्या संगतीमध्ये गेलं की देवाची प्राप्ती आहे. जो जो संत महात्म्याच्या संगतीमध्ये गेला, अखंडरित्या देवाचं ज्यानं भजन केलं, अखंडरित्या ज्यानं परमार्थाची कास धरली, साक्षात विटेवरचा मालक त्याच्या माग पुढे उभा राहून त्याचं रक्षण करायला लागला. संतांची संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंथे. श्रीपतीला आवळावं लागेल आणि विश्व चालवणाऱ्या भगवान परमात्म्याला अकळावं लागेल. एकदा का त्याची भक्ती केली आणि एकदा का त्याची सेवा केली, मोठ्यातलं मोठं जरी संकट तुमच्यावरती आलं तर त्याचं निवारण करणारा तो आहे. कितीतरी पुरावे देता येतील, कितीतरी उदाहरणं देता येतील. किती किती मोठ्या भक्तावरती संकट आलं पण त्याचा एक आवाज दिला की त्या हाकेला भगवंतानी ओ दिले आणि त्या संकटाचं निवारण विटेवरच्या मालकाने केलंय. खालच्या खालच्या पातळीवरचं काम माझ्या भगवंतानी केलेलं आहे. भक्तांना बघत नाही की कुठलं कार्य करतो, पण ते कार्य करत असताना त्याच्या अंतःकरणात देवाविषयी भाव किती हे जाणणारा देव आहे. भक्ती करावी पण वरपंगी भक्ती देवाला चालत नाही. बाह्य स्वरूपाची भक्ती देवाला चालत नाही, अंतर स्वरूपाची भक्ती देवाला चालते. अखंडरित्या माझ्या तुकोबारायांनी देवाचं भजन केलं. रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे. दीनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. जागृती स्वप्नी सुषुप्ती प्रत्येक अवस्थेमध्ये विटेवरच्या मालकाचं भजन. पण ऐका जरा बारीक, अखंडरित्या तुकोबाराय भजन करत असताना विनाही वाजतोय, चिपोळ्याही वाजतायत. अखंडरित्या हातातल्या चिपोळ्या वाजतात, गळ्यातला विना वाजतोय, मुखातून देवाचं भजन चालू आहे. गावामध्ये भजन करायला लागले, पण गावातल्या नास्तिक लोकांना भजन करणारे आवडत नसते. चांगलं कार्य करायला गेले, सप्ताह पुढे होऊन करायला गेले की बऱ्याच लोकांना ते खटकत असतं, गड्डा उठत असतो त्यांना. तुकोबारायला सोडलं नाही, आपलं काय घेऊन बसले. तुकोबारायांच्या हातातल्या चिपोळ्या वाजतात, गळ्यातला विणा वाजतोय. अखंडरित्या विटेवरच्या मालकाचं भजन आहे. आणि भजनामध्ये तल्लीन असताना एक जण पुढे आलं आणि तुकोबारायांवरती धावलं. काय करतोयस? हात जोडले तुकोबारायांनी, सांगितलं मी भजन करतोय. कुणाचं भजन? विटेवरच्या मालकाचं. नाही करायचं भजन. विनम्र
विनम्रतेने तुकोबारायांनी हात जोडले. तुकोबाराय म्हणले, का मी केलेलं भजन चालत नाही तुम्हाला? मी केलेलं भजन विक्षेप वाटत असेल तर आजपासून मी भजन नाही करणार, पण कारण सांगावं लागेल. का मी वाजवलेल्या विना आवडत नाही, का मी वाजवलेल्या चिपुळ्या आवडत नाहीत, का मी केलेलं भजन आवडत नाही? नेमकं कारण तू भजन करायचं नाही एवढंच. तुकोबाराय म्हटले, मी केलेलं भजन जर तुम्हाला आवडत नसेल तर आजपासून हा तुक्या गावात भजन नाही करणार. नम्रता धारण केली. पण तुकोबारायांचं वाक्य ऐका. तुकोबाराय म्हटले, घरातल्या एखाद्या व्यक्तीने अखंडरित्या जर देवाचं भजन केलं, अखंडरित्या देवाचं जर नामचिंतन केलं तर घरातलं पाप जायला वेळ लागत नाही. तुम्ही सुद्धा जाणकार आहेत, सगळे बारीक ऐका. अखंडरित्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीने जर देवाचं भजन केलं, देवाचं चिंतन केलं तर घरातलं पाप जायला वेळ लागत नाही. आणि गावामध्ये जर अखंड हरिनाम सप्ताह असेल तर गावचं पाप जायला वेळ लागत नाही. गावचं पाप घालवण्याची ताकद अखंड हरिनाम सप्ताहामध्ये केलं भजन तुकोबारायांनी. पण विरोध केला लोकांनी. नाही करणार म्हणले, आजपासून गावात मी भजन. निघाली कुठं? वाशीला? हा, कुठं? भंडारा डोंगरावरती. काही घेणं देणं नाही समाजाचं. अखंडरित्या देवाचं भजन करेल. तिथं काही टाळ होते का काय? अशी सिस्टीम होती का काय? करायची. आम्हाला गुळ नसलेला दिसत तरी गुळ येत नाही, किती वेळ झालं तरी. होतंय कधी कधी, काही नाही, चालून द्यायचं. त्यांनी म्हणावं गुळाला मुंग्या लागल्यात, काय करता? तरी ते झटकून आणते बाबाला देते, काही टेन्शन नाही. विना वाजवायला चालू केले. डोंगराकडे भजन करण्याकरता तुकोबाराय प्रस्थान. पण प्रसंग बारीक ऐका. गावातल्या लोकांनी तुकोबारायांना विरोध केला, गल्लीतल्या लोकांनी तुकोबारायांना विरोध केला. पण ज्या दिवशी तुकोबारायांच्या पत्नीने तुकोबारायांना भजनाकरता विरोध केला त्या दिवशी तुकोबाराय आतून खचले. माणसं सुद्धा तसंच आहे महाराज. अख्खं गाव विरोधात गेलं तरी माणसाला काही वाटत नाही. अख्खी गल्ली विरोधात गेली तरी माणसाला काही वाटत नाही. पण ज्या दिवशी आपल्या घरातली माणसं आपल्या विरोधात जातात त्या दिवशी माणूस आतून खचल्या जातो. दुःख कुणाला सांगता येत नाही. पत्नीनं म्हणावं, मालक उठला सुटला देवाचं भजन करावं, विना घ्यावा, चिपुळ्या घ्याव्यात आणि नुसतं त्या विटेवरच्या मालकाचं भजन करावं. कधीतरी या प्रपंचाचा विचार करा, कधीतरी संसाराचा विचार करा, कधीतरी बायकोचा, कधीतरी मुलाचा विचार करा. आमची कधीतरी चिंता करा मालक. तुकोबारायांनी स्वतःच्या धर्मपत्नीला हात जोडावेत आणि सांगावं, आवले आपल्या प्रपंचाचा विचार आपण करण्यापेक्षा, आपल्या प्रपंचाची चिंता आपण करण्यापेक्षा आपल्या प्रपंचाची चिंता विटेवरच्या मालकानं करावी, आपण नाही करायची. निघून गेले. गावानी विरोध, गल्लीनी विरोध, घरातल्यानी विरोध. पण तुकोबारायांच्या भजनाची ताकद आहे का? मातीला तुकोबारायांच्या भजनात तल्लीन व्हावं लागलं. मातीला तुकोबारायांच्या भजनामध्ये भजन करावं वाटलं. आणि रस्त्यानं पडलेली माती माझ्या तुकोबारायांच्या पायाला चिकटली आणि तुकोबारायांच्या भजनामध्ये रस्त्यानं पडलेली माती तल्लीन झाली. दगडावरती जाऊन बसले, दगडावरती बसून भजन करायला लागले. इतकी ताकद तुकोबारायांच्या भजनाची, इतकी ताकद. ऐका जरा, ऐका जरा, ऐका. इतकी ताकद माझ्या तुकोबारायांच्या भजनाची. साक्षात दगड तुकोबारायांना बोलायला लागली. हो, कोण कोण बोलायला लागलं तुकोबारायला? ऐ दगडा हो. कोण बोलायला लागलं? दगड बोलायला लागली. इतकी ताकद माझ्या तुकोबारायांमध्ये. आज जरी त्या अधिकार संपन्न तुकोबारायांचं नुसतं नाव घेतलं तरी यम चळचळ कापतंय.
जरा मोकळं झालं पाहिजे ना. तुम्ही काय आले आता, तुम्हालाच उचलीन मी, मागवा. कसा खायचा एवढा? जरा मोकळं झालं पाहिजे कीर्तनात. हे आल्यावर कच झालं पाहिजे. लक्ष्मण महाराज पिटी वाजवणारे बाबा कच झालं पाहिजे. बाबा कच झालं पाहिजे. मोकळं चाकळ आहे का? कच झालं पाहिजे. अण्णासाहेब खाल्ल्याला रस इथं जिरून गेलं पाहिजे महाराज. कच मोकळं झालं पाहिजे एकदम. नाही तर इथं यायचं सगळ्या लोकांनी आपल्याकडे पवित्र तोंड करून बघायचे ना आपल्यासारख्या कीर्तनकारांनी म्हणायचं जगद्गुरु तुकोबाराय. अच्छा अभंगा तुम काय सांगतात, तो डोंबलं सांगतात, काय सांगतात. लोक झोपायला लागले. कीर्तनकार आल्यानंतर लोकांना टेन्शन येतं. हे बी दुर्दैवच झालंय आता. कुठे गेले ते हिशोबावाले? काय प्रमाण दिलं? तुकाराम 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 नाम घेता काफी यम. आज जरी तुकोबरायांचं नाव घेतलं तर यम चळचळ कापते महाराज. आज लोक कशालाच घाबरत नाहीत. मी जरा मोकळं कीर्तन करू का? मोकळं. तुम्ही जरा फक्त मला मोकळं सोडा. जे योग्य आहे ते टाका, बाकीचं उडून टाका. नाही तर तुम्हाला उडीन मी एका दिवशी. त्यांनी जेवढा भोंग्या होतो तेवढा कशानेच भोंग्या होत नाही. माणसं कुणालाच घाबरत नाहीत, फक्त एकाला घाबरत. कुणालाच घाबरत नाही माणसं, पण कुणाला तरी घाबरते. बाळा कुणाला? वाघाला. आयचा वाघ आहे. माणसं कुणालाच घाबरत नाहीत, पण एकाला घाबरत आहेत. कुणाला? बरोबर आहे. बायकोला कुणालाच घाबरत नाहीत, पण एकाला घाबरत आहेत. त्याचं नाव यम होईल. कुणाला? यमाला घाबरत. कॅन्सर व्हावा वाटायला नाही. अण्णासाहेब यमाची भीती वाटते का नाही कुणाला? सगळेच यमाला भीतीत, कीर्तनकार सकट. पण तुकोबाराय म्हणले ज्या जगाला काळाची भीती आहे, ज्या यमाची भीती आहे, आमच्यात एवढी ताकद आहे की ते यमाच्या डोक्यावरती त्या काळाच्या तुकोबाराय म्हणले ज्या जगाला काळाची भीती आहे, त्या काळाच्या डोक्यावर पाय द्यायची ताकद या पठ्ठ्यात आहे म्हणले. नुसता पाय नाही देत म्हणले मी, त्या काळाला आमच्या इथं काम
आम्हाला ठेवलंय म्हटले आम्ही काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे. आमची सेवा करण्याकरता काळ आमच्याकडे काम करतोय. एका सद्गृहस्थानी महाराजाला विचारलं, महाराज एवढी ताकद तुमच्याकडे कस काय आली? काय साधना केली तुम्ही की काळाच्या डोक्यावर पाय द्यायची ताकद तुमच्यात आहे? काय साधना केली तुम्ही की काळाला काम करून घेण्याची ताकद तुमच्याकडे आहे? महाराज म्हटले काहीच केलं नाही, फक्त अखंडरित्या विटेवरच्या मालकाचं भजन केलं त्याचीच ही प्रतिमा आहे. नामाची या बरे बरे नवी उतर बधा, नामाची या बरे बरे नवी उतर बधा, या बरे नवी उतर बधा, नामाची या ही जर कशाची ताकद असेल म्हणले फक्त नामचिंतनाची. अखंडरित्या आम्ही नामचिंतन केलं, तेवढं नामचिंतन केल्यानंतर आमच्यात तेवढी ताकद आली. म्हणून सुद्धा बसणाऱ्या लोकांना तुकोबारायांनी वारंवार उपदेश केला, करे टाळी बोला मुखी ना. अखंडरित्या जो देवाचं भजन करेल, अखंडरित्या जो रामकृष्ण हरी नावाचा जप करेल, त्याच्या जन्मोजन्मीचं पाप नाहीस झाल्याशिवाय राहत नाही. करावा माणसानं. वारकरी संप्रदायाचा जो बीज मंत्र आहे रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी नामाचं उच्चारण करावं. किती जरी पाप आपल्यामध्ये साठलेलं असेल तर त्या पापाचा नायनाट करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. मग पाप घालवण्याकरता काय करावं लागेल? बोला ना, नाम घ्यावं लागेल. मी पुढं म्हणेल फक्त आमच्या एवढ्या माता मावल्या महाग म्हणतात, चालेल चालेल म्हणताल तुम्ही? तुम्ही फक्त माना हलवा, मला कळून तुम्ही स्वच्छ जागेत म्हणून. बुरदंड आलेवानी बसू नका. कामाचे काही टेन्शन नाही. आता पाऊस पडायला का हॉबी करणार ना तुम्ही भजन मी पुढं म्हणल्यावर? ए माझी आई करणार ना? करणार का? हे कळतंय काय ना इकडं? हे असं बोलल्याशिवाय मिळ लागत नाही. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. कसं प्रसन्न वाटतं. आतापर्यंत कधी तुम्ही देवाचं भजन केलं असेल नसेल केलं मला माहित नाही, पण आज तुमच्या तोंडातून देवाचं भजन आलं, याच क्षणाला तुम्ही इथून मागं केलेलं सगळं पाप जळून खाक झालं. ही त्याची ताकद आहे. जरा थोडं मोठ्याने म्हणा. इथं म्हणत नाहीत बाया, पंक्तीला बसल्यावर लय म्हणतात जोर जोरात, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. बुद्धिवाद सप्त्यात तर सप्त्यात बी खातीन, घरी बी नीती. वाढ रे वाढ, ए द्या वाढकी, वाढकी मोठी बंजळ घेऊन जा. सप्त्यात बी भजन असाव का नाही? चोपदा सप्त्यात बी असाव का नाही भजन? रामकृष्ण हरी. इंजेक्शन दिल्याशिवाय बरंच होत नाही महाराज, इंजेक्शन द्यावं लागते. आता माता माऊल्यांनी चांगलं केलं भजन, सगळ्यांना दंडवत. आता यांच्या जीवावर एकदा उभा राहून बघू तू, देतात का कशी निवडून देतात ना?
माझ्याकडे बघून तरी हो म्हणा ना, तिकडे बघतात आणि हो म्हणतात. देताना निवडून असंच म्हणतात सुरुवातीला सगळे, तुमच्याच मागे म्हणतात आम्ही तुमच्याच मागे. हा डिपॉझिट जप्त करून टाकी. रामकृष्ण हरी. इथं तर आगे मोळच आहे हो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. प्रसन्न वाटलं. वार्ड क्रमांक 2. आता आमच्या हनुमान महाराजाचा पॅनल काय दिवा लावतोय बघू द्या. आता प्रचंड बहुमताने मला तुम्ही फक्त विजयी करा. माझं डिपॉझिट जप्त करू नका. माझे 25,000 रुपये जातील त्याच्यामध्ये. फॉर्म भरलेले. फक्त माझा तेवढं मला सहकार्य करा. युती करा तुमची पलीकडे तिकडे. त्यांचा हिशोब चालू आहे, त्यांच्यासोबत केली तरी चालेल युती. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. त्यांना चांगला जोर येईल का? ह्याच्यातच आनंद आहे महाराज. मुखातून जर नामचिंतन येत नसेल, सप्ताह करण्यात सुद्धा मजा नाही. अंतकरणातले द्वेष जात नसतील, अंतकरणातला मत्सर जात नसेल तर का करायचा नाम सप्ताह? एकमेकांचा भेद जात नसेल, एकमेकाला वागणूक देण्याची जात नसेल तर उपयोग नाही करून. नाम सप्ताह म्हटलं की दान असावं. नाम सप्ताह म्हटलं की देवाचं चिंतन असावं. नाम सप्ताह म्हटलं की द्रव्यदान, अन्नदान, ज्ञानदान. नाम सप्ताह म्हटलं की या गोष्टी आवश्यक आहेत. जळता जळाना काही काही लोकांचं, जळता जळाना. पण नाम सप्ताह म्हणलं की वाकडे तोंड करीत. धर्म कार्य चालू असेल, एखाद्या गोरगरिबाच्या मुलीचं लग्न असेल तिथं दान करावं. नाम सप्ताह चालू आहे, सडळ हाताने मदत करावी. नाम सप्ताह चालू आहे, मोकळ्या मनाने अन्नदान करावं. नाम सप्ताह चालू आहे, इथं पत्रावळी उचलण्याचं काम करावं. ही देवाची सेवा, हेची विष्णूची ते करावं लागेल. लय बिलिंद रावला दित गाव गाव काही काही. नाम सप्ताह म्हटलं की डोकं उठत काही काहीच. म्हणलं ना आता आपल्या गावात सप्ताह उभा राहायचंय. अगं बाय 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 झोपून देत नाही रे आता 7 दिवस. बरं ना वाड्याला जाऊन तिकडे कायला येतो गावात तू? सप्ताह करणारावर टीका करणार, सप्ताह करणारावरती बोट ठेवणार. जो दान करत नाही, इतकी भयानक अवस्था होती म्हातारपणात त्याची. अंगम गलितम पलितम मुंडम दशनम विहीनम जातम तुंडम वृद्धौ याति गृहीत्वा दंडम तदपि न मुच्यते अशा पिंडम. गात्रे गलित होते त्याची. कधी दान नाही, कधी देवाचं भजन नाही, कधी महाराज मंडळीला जय हरी नाही, कधी मोकळ्या पद्धतीने अन्नदान केलं नाही, सप्ताहामध्ये वर्गण दिली नाही, कधी एखाद्या गोरगरिबाच्या मुलीच्या लग्नामध्ये त्यानं मदत केली नाही. पण ऐका जरा बारीक, जळ तारुण्यपणामध्ये ह्या गोष्टी करायला माणूस हुकला, शेवटला ते मुकला. नाही ऐकिले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण, नाही वेदशास्त्र पठन, गर्भी भैरा झालो त्याग. भैरा झालो या जगी, भैरा झालो या, 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 भैरा झालो या जगी, 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 भैरा झालो या जगी. जोपर्यंत चांगले तोपर्यंत जे ज्याच्या करता दिलं त्याच्या करता माणसाने वापरावं. नाही केलं
नाही केले पुराण श्रवण, नाही केलं की पुढे बहिर होऊन जन्माला यावं लागते. त्याच्याकरता दिले, त्याच्याकरता वापरावं. हात दिलेत हाताने दानच करावं. आणि जर दान दिलं नाही तर म्हातारपणी एवढी बेकार अवस्था होती किशोर महाराज, इतकी बेकार अवस्था होती. तारुण्यपणात जर दान धर्म केला नाही, सप्ताहामध्ये वर्गण दिले नाही, करणाराला जर नावं ठेवली, गात्रे गलीत झाली तर म्हातारपणात इतकी अवस्था होती त्याची बेकार. असं पडत आहे म्हातार बाजावरती. त्याच्या एकूण लाळ गळती, एकूण लाळ गळती, माश्या घोंगात आहेत. म्हातारी म्हणजे कधी दान नाही केले म्हातारी. बाईल म्हणे खरं, बाईल म्हणे प्रमाण बरोबर आहे, पण हनुमाची उडी जरा आधीच पडली. जरा असं मात्र पडत आहे. कधी दान धर्म केलेला नाही, कधी सप्त्याला वर्गण दिली नाही, कधी एखाद्या कलाकाराचं वर्णन केलं नाही, कधी एखाद्या आळंदीकराचं, कधी एखाद्या मृदंगाचार्याचं तोंड भरून त्यानं कौतुक केलं नाही. असं पडत आहे म्हातार. हालत नाही, डुलत नाही. म्हातारी म्हणली पोरगा आलंय, पोराच्या हातात नारळाचं पाणी प्या ना. म्हातार एक नाही, दोन नाही, कधी दान धर्म केलेला नाही त्यांनी, कधी देवदेव केला नाही, कधी पंढरीची वारी केली नाही, कधी तुळशीची माळ गळ्यात घातली नाही, नारळ प्यायला नकार. म्हातारी म्हणली बीडवाली पोरगी आली, पुरीच्या हाताने एखादं बिस्किट तरी खा. म्हातारा एक नाही, दोन नाही. पोरगा म्हणलं गिरवली मध्ये लय मोठी कंदुरी केली, उरलेला रसा आपल्या घरी आणला, देऊ का? यम नाही का तू टिंगर झटकायचा? कधी दान धर्म नाही, कधी देव देव नाही, कधी देवाची पूजा नाही केली त्यांनी महाराज. जो करत नसेल त्यानं करण्याच्या तयारीला लाग. जिच्यासोबत अख्खा आयुष्यभर संसार केला ती सुद्धा बाई म्हणती काय, बाईल म्हणे खरं, मरता तरी बरे, नासी येले घर थुंकून या. म्हणून कोपरी बिपरे घाण करीत जाऊ नका तुम्ही. नासी येले घर थुंकून या. साधूचा उपदेश मान्य केला की जीवन सुधारते. साधूचं भजन केलं की जीवन सुधारते. बऱ्याच गाव वेगळ्या वेगळ्या वळणाला लागली पोर. त्यानं कधी तुकोबारायांचा गाथाच बघितला नाही, कधीच ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी बघितली नाही. बघावं लागतंय ती. आतापर्यंत एखाद्याचा द्वेष करत आला असेल तर सोडून दे. आतापर्यंत एखाद्याचा मत्सर करत आला असेल तर सोडून दे. आतापर्यंत काही वाईट वक्त केला असेल सोडून दे सगळं. पण आता तुकोबारायांचा उपदेश मान्य कर. पवित्र असा नरदेह दिलाय देवानं, या नरदेहाचं वाटोळ करू नको. तुकोबाराय पहिल्या चरणात.
हाती उपदेश आता करी कोणे हाती उपदेश आता करी कोणे हाती उपदेश नका करुणाच आयुष्याचा नका करुणाच आयुष्याचा गायकासाठी वादकासाठी टाळकऱ्यासाठी जोरदार टाळी वाजवली. अरे 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 इतकी जोरात वाजू नका मला आठ्या की कलाकाराचं गुणवानाचं वर्णन करीत जा कधीतरी. माणसं करतात पण बाया कधीच करीत नाहीत. लक्ष्मण महाराज दुसऱ्याच्या पोराचं वर्णन करायचं म्हणलं की बाईचे जीवावर येतो. बंद कर. असा काळ जाऊ धोंडा ठुल्यासारखं होतो. आपला त्यो बाबून दुसऱ्याचं आपलं कसलं का असाना काळ डांबर का असाना त्याच्या दोन्ही गंगा यमुना मेरू पर्वताकडे तरी बाई त्याला असं गपकीने उचली ती की म्हणती माय माझं वाक. बर का प्रदीपजी आपला त्यो आपला बाबू असतो. मी प्रमाण सिद्ध बोलणार प्रमाणाच्या बाहेर नाही जाणार. आपुलियाचा कळवळा आणि बाळावरी नाही. खरं सांगा माया हो तुमच्या पायाला हात लावून सांगतो तुमच्या लेकराचा कळवळा जेवढा तुम्हाला येतो तेवढा माझा येईन का नाही म्हणतात बिनला जेवण त्या बाप. मी काही जमीन नाही मागत तुम्हाला पण नाही येत. किती बी दुसऱ्याच्या पोराचा कळवळा आणायचं गेलं तर नाही येत महाराज. इथं संत प्रमाण देतात आपुलियाचा कळवळा आणि बाळा वरी नाही. आई बापाकडे भेद आहे पण साधूकडे कुठल्याही प्रकारचा भेद नाही. साधूचं ममत्व नाहीसं झालेलं आहे. साधूचा भेद नाहीसा झालेला आहे. का अंतकरणातलं सगळं पाप जळालेलं आहे. का त्याने अखंडरित्या देवाचं भजन केलं म्हणून. बरीच माणसं भजन करण्याच्या तयारीला लागतात पण मधीच काहीतरी अडथळा आला की सोडून देतात बरेच जण. एक प्रकारे शरीराने पाप केलं तरी चालेल पण मनानं कधी पाप करायचं नाही. शरीरानं पाप केलं तर आळंदी सारख्या पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेलं स्नान केलं तर ते पाप तिथं गेलं की धुतल्या जाते. बरं का लक्ष्मण महाराज शरीराने पाप केलं की आळंदी सारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेलं इंद्रायणीमध्ये स्नान केलं ज्ञानोबरायांच्या समाधीवरती माता नतमस्तक झाला की शरीरानं केलेल्या पापाचा नाही नाश झाल्याशिवाय राहत नाही. शरीराने पाप केलं पंढरपूरला गेलात चंद्रभागेमध्ये स्नान केलं विठोबारायाच्या पायावरती दर्शन घेतलं. शरीराने पाप केलेला नाही नाट होतो पण मनानं केलेल्या पापाला थारा नाही. जरा थोडं बारीक ऐका किचकट ऐका लय पांचट गप्पा बी ऐकत जाऊ नका.
पांचट गप्पा ऐकल्या की तात्पुरतं तुमच्या मनाचं रंजन होईल, पण आत्मकल्याण करण्याकरता साधूचं चरित्र, साधूचे पुरावे ऐकावे लागतील. नाविलाजाने मला ते करावं लागतं, करण्याची माझी मानसिकता नाही. शरीराने पाप केलं तर धुतल्या जाईल, पण मनानं पाप केलं थारा नाही. गावातले 2 धार्मिक पुढारी, धार्मिक म्हणतोय आम्ही, जरा शब्द बारीक आहे का. गावातले 2 धार्मिक पुढारी, एकादशीचा दिवस, मनाने पाप केलं तर काय होतं, शरीराने पाप केलं तर काय होतं, प्रसंग बारीक आहे का. दोघंही चौकामध्ये जमले, म्हणले एकादशीचा दिवस आहे, आज काय एकादशीच्या निमित्ताने प्रवचन कीर्तन भजन काय आहे का नाही म्हणले आपल्या गावामध्ये. पाहिला पाहिजे म्हणजे भजन कीर्तन, एकादशी आहे, हरिदिनी आहे, भजन असावं. ही दोघांची चर्चा चालायची बर का. हनुमान महाराज दोघांची चर्चा चालायची, तेवढ्यात गावात एक भोंगा लावलेली गाडी यायची. आपल्या गावामध्ये विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये आज हरिदिनीच्या निमित्ताने, एकादशीच्या निमित्ताने 5 वर्ष आळंदी, 5 वर्ष ऋषिकेश, 5 वर्ष हरिद्वार या ठिकाणी अध्ययन केलेल्या महाराजाचं कीर्तन आहे. गावातील सर्व भाविक भक्त मंडळांनी कीर्तन श्रवणाचा अवश्य लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती आहे. दोघांनी बी ऐकलं. एकाचं नाव रामराव आणि एकाचं नाव श्यामराव. काय नाव दोघांची? रामराव आणि दोघांनी बी ऐकलं. म्हणले आपल्या मनात यावं, आपल्या मनासारखं व्हावं. चल म्हणले महाराजांची 20-25 वर्ष म्हणले नुसते शिकण्यातच गेलेत, म्हणले आज कीर्तन ऐकायचं. बरेच जण त्याच हिशोबात येतात महाराजाच्या वयावर, जे जागे त्यांना कळन. चल म्हणले आज कीर्तन ऐकायला जावं लागतंय, म्हणले चल. दोघं बी कीर्तनाला जायचं ठरलं. पण तेवढ्यात गावात एक दुसरी गाडी, तिला बी भोंगा लावलेला, पण जरा साऊंड सिस्टीम वाले त्याला जरा विको सोडलेला होता बरं का. आणि त्यातलं ते ऍडव्हर्टाइज करणार आतलं आवाजाकडे लक्ष द्या. आपल्या गावामध्ये हायस्कूलच्या पटांगणामध्ये लावणीची कमाल, नृत्याची धमाल, सुरेखा पुणेकर 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 यांचा जाहीर लोकनाट्य तमाशा तमाशा तमाशा. टिंग 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 टिंग. सोबतच दादा कोणत्या शिकून ऐकलं. बोला रामरावनी बोलत चला, नाही तर मी निघून जात असतो. हो मी लई चितरी, नाही तर दूरी द्या मला, इथं फाशी घेतो मी. जरा बोलत चला. कुणी ऐकलं हे? रामरावनी श्यामरावनी ऐकलं. अगोदर काय ठरलं होतं? कीर्तनाला जायचं. त्यातला रामराव म्हणला श्यामराव चल म्हणला. बाई पण भारी बुवा, चल म्हणला. श्यामराव म्हणला काय नाला काहीस का काय, आज एकादशी, एकादशीच्या दिवशी तिकडे चाललास काय, शेण खाल्लं का काय म्हणला तो. चल म्हणला. नाही तरी म्हणला कीर्तन ऐकून तो काय दिवे लावलेत म्हणला. आज 57 वर्ष झालं म्हणला. काय दिवे लावले तो? ए म्हणला तू काय मला बोलू नको, मी काय तुला बोलत नाही. तू काय माझा मालक नाही, मी काय तुझा मालक नाही. तुला जिकडे जायचं तिकडे तुझा माल, जिकडे जायचं तिकडे मी जाईन. एक गेलं तमाशाला आणि एक गेलं कीर्तनाला. गेलं कीर्तनकार आले, टाळ घेऊन उभं राहिलं. रामकृष्णारी चालू झाली, गळ्यात टाळ घेतला, उभं राहिलं. तिकडे तमाशाला गेलं. तमाशाच्या सुरुवातीला काय असतं? बाबा चांगले रंगलेले दिसतात गाड्या. गणगवळण चालू झाली सुरुवातीला. कीर्तनात गेलं, गळ्यात टाळ घेतलाय. कीर्तनकार भक्ती ज्ञान वैराग्य असं प्रतिपादन करायला लागले. गळ्यात टाळ घेतलाय कीर्तनात. कीर्तनात उभं राहिले.
आणि मनात विचार करते उगाच आलो. कोणता बी कीर्तनकार आला की तेच सांगायलाय उगाच आलो रे. तिकडे गेलो असतं तर बरं झालं असतं. उभा कुठे आणि मन कुठे? तमाशात गेलेलं तमाशात उभा राहिले म्हणते अरा उगाच आलो. एकादशीच्या दिवशी कीर्तन ऐकलं असतं तर बरं झालं असतं. उभा कुठे आणि मन कुठे? कीर्तनकार कीर्तन संपलं, जय विठ्ठल झालं, कीर्तनातून खाली आलं, स्टेज खाली गेलं, बूट घ्यायला वाकलं, इचू चावला त्याला. तमाशा सुटला, धक्काबुक्की झाली, 5,000चा बंडल सापडला त्याला. नारद महर्षी म्हणले देवा तुझ्या दरबारात न्याय नाही. जो कीर्तनाला गेला त्याला इच्छू चावला, त्याला दुःख दिलंस, आणि जे तमाशाला गेलं त्याला 5,000चा बंडल दिला. शेव का तुझ्या दरबारात न्याय? त्याला देवाने उत्तर नाही दिलं, त्याला साधूने उत्तर दिलं. साधू म्हटले तू शरीराने कुठे याला किंमत नाही, तू मनानं कुठे याला फार किंमत आहे. मन संकल्पाची पापी न जाती तीर्थाची या बापी. तीर्थाच्या बापाला सुद्धा घालवण्याची ताकद नाही मनानं केलेल्या पापात. म्हणून मनानं कधी कुणाचं वाईट चिंतायचं नाही, मनानं कधी कुणाचं वाईट करायचं नाही, मनामध्ये कुणाची द्वेष भावना येऊ द्यायची नाही. जो करत असेल त्यानं ते टाळावं, जीवनाचं सोनं होईल. चालत असलेला करत असलेला तुमचा संसार फलद्रूप झाल्याशिवाय राहणार नाही. रोत मनाने परमार्थ करावं लागतोय, तेव्हा देवाला समर्पित होत असतंय परमार्थ. एकदा त्याची सवय लागल्यावर सुटत नसती महाराज लवकर. मला सांगा अण्णासाहेब, आता किती जरी जुने मित्र भेटले तर तुम्ही जातान का? कुठं नेते तिकडं. जर मोकळं बोलायचं आणि कीर्तनातच वचन देऊन टाकायचं. आता डायरेक्ट चला, तरुण मंडळानं आयोजन केलंय सप्त्याचं. आवाजाची जरा मोकळ्या मेले वाज जरा मोकळ्या मनाने. हा किती जरी जुने मित्र भेटले तर जायचं, तेव्हा एकच धरायचा विठोबा. दिंडीला जायचं, मस्तपैकी आनंदात परमार्थ करायचा. एकदा चांगली चांगली सवय लागलेली सुटत नाही लवकर. जरा मोकळं विचारू, साध्या एखाद्या व्यसनाची सवय सुटते का लवकर? आता असं सांगायला गेलं की लोक म्हणजे गावा संपत्ती संत चरित्र सांगायला गेलं, देवदेव सांगायला गेलं की जमत नाही. साध्या एखाद्या व्यसनाची सवय लागली तर सुटते का? क्लिअर करा जरा, सुटते का लवकर? मग व्यसन करणाऱ्याला सुद्धा व्यसन वाईट आहे हे कळत नाही असं कोण म्हणतं? कळतं की. आता उघड रस्त्याने एखादी पुढारी जाऊ द्या आणि त्यांना गावातल्या 4-5 पोरांनी जर अडवलं आणि म्हणले साहेब चला ना गावचा सप्ताह चालू आहे आणि आज नाम सप्ताहात मध्ये आज नाम सप्ताहामध्ये तुमच्या हाताने आरती करायची म्हणले, चला चला. साहेब म्हणले हा आज नाही. तू फक्त एवढं टाकू नको, तेवढं कर. चला म्हणले सप्त्यातली आरती करा, आज नाही. आज आमच्या पक्षाची पार्टी पिल्लू आंघोळ करून येतो उद्याच्याला. त्याला कळत नाही का ती वाईट आहे? कळतं का नाही? पेनाराला कोण म्हणतं कळत नाही की पेन वाईट आहे? व्यसन करणाऱ्याला कोण म्हणतं कळत नाही की व्यसन वाईट आहे? कळतं त्याला. एक जणाला म्हणलं बेड्या ओढू नये अण्णा, रचच खोका तर तुम्ही खोकू नका. काय करू? हा बाळाला घेऊन बेडके पडते. अण्णा कस काय होते? बिड्या म्हटले खोकं झालं शादीच. ओढू नका अण्णा बिड्या. कोण म्हणतं कळत नाही त्याला बिड्या ओढणं चांगलं? म्हणलं ओढू नका.
काही लय बहादर, संडासच होत नाही म्हणली, बिडी वडली नाही. कुठं दिमाग लावते ना कसं लावते सांगता येत नाही मला. कळतं त्याला की व्यसन करणं वाईट आहे, पण लागलेली सवय सुटत नसते. काय तंबाखू घेतल्या बिगर होत नाही. जेवण केलेलं पचन म्हणतोय मी. पुढचं आहे का? लागलेली सवय सुटत नाही. चलता चलता सांगतो, माझ्या मित्रांनी मी एकदा नाटकात काम केलं. त्याच्याकडे स्त्री पात्र, माझ्याकडे पुरुषाचं पात्र. सहजासहजी लवकर सवय सुटत नाही. किशोर महाराज चॅटिंग करायचं सोडून द्या. ही बी सवय सुटत नाही महाराज. ही लई बिलिंदर सवय, काय साधी सवय का काय? सवय काही साधी का काय? त्यांनी मी एकदा नाटकात काम केलं. त्याच्याकडे स्त्रीचं पात्र, माझ्याकडे पुरुषाचं पात्र. दोघांनी नाटक हुबेहूब केलं. काही दिवसांनी ते राहायला पुण्याला गेलं, मी राहायला बीडला आलो. इतकं हुबेहूब त्यांनी नाटक केलं. आणि एक दिवशी मला फोन केला. आता या तिघाचे राहिले, त्या तिघांनी जरी मला कधी बी फोन केला आणि म्हणले आपलं हाय जमण्याच्या मुहूर्तावर तुम्हाला यावं लागतंय, मग मी जाईन का नाही जाणार? लक्ष्मण महाराज तुम्ही येणार का नाही? दारी बिरे सगळे चुडून द्यायचे तिकडं, मग यायचं लगेच. येणार का नाही? का मित्राचं काम आहे. मग माझ्या मित्राने मला एक दिवशी फोन केला. म्हणला कुठे? कुठे? म्हणलं बीडला आहे मठावर. उद्याशी उद्या तुला पुण्याला यावं लागतंय म्हणला. म्हणलं काय कारण? काही नाही म्हणला, उद्याच्याला मला मुलीकडले बघायला येणार आहेत, तू आला तर जरा बरं होईल. तुला त्यातलं कळतं त्या बघ. बरं आता मित्रांनी बोलीले जायला पाहिजे की नाही? ते तुम्ही तिकडं बघून मला नका बोलू, माझ्याकडे बघा. तुमचं झालंय? तुमचं 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 पहिला आपण 2-4 जणच राहिले. जायला पाहिजे. आता त्यांनी कशात काम केलं? नाटकात. पात्र कोणतं? स्त्रीचं पात्र. आता तिथं गेलो, सगळे पाहुणे रावळे आले बसलेले. आता मी बोलायला पहिल्यापासूनच जरा दंडेलय. त्यांनी नाटकात काम केलं तर इतकं ते नाटकात एकरूप झालं होतं. पाहुणे रावळे आले, चहा पाणी झालं. मी मोठ्याने म्हटलं पसंत आहे का मुलगी? कशात काम केलं तर त्यांनी? बोला ना. नाटकात. पात्र कोणतं? स्त्रीचं. पसंत आहे का मुलगी? ते म्हणला काय बघायचं? काय बघायचं म्हणलं? तिच्यातून माझ्यात कसला फरकच वाटत नाही. कळलंय का? बघतो काय लग्न मोडलं. मग मला सांगा, 1 तासाच्या नाटकात काम हसत जाणं मोकळ्या मनाने. कधी इथं चमक नाही गेलं सांगता येते का? सांगता येते कधी चमक निघन, कधी गपकन सांगता येते? सांगता येते कधी जाईन माणूस? क्षणभंगुर नाही. काय काय लोकांना हसताच आहे ना. उगं काय वड्याला जा तू, इकडे येऊ नको का? ह्याला गावाला ताण देतो तू. सोपं सोपं सांगितलेलं बी लोकांना समजा ना. सोपा विनोद झाला तरी लोकांना मेळ लागा ना. देवावर प्रेम करायचं सोडून नको त्या गोष्टीच्या नादी लागत. एक पोरग गेलं म्हणलं माझं एका पोरीवर प्रेम आहे मामा, तिचं नाव हातावर काढायचं म्हणलं. म्हणले काय नाव आहे? म्हणलं ज्योती. नाव काढलं त्याने हातावर प्रदीप महाराज नाव काढलं. तेवढ्यात त्या पोरीचा फोन आला. अण्णासाहेब आजपासून तुम्हाला मेसेज करायचा नाही, आजपासून तुम्हाला बोलायचं नाही, आजपासून तुम्हाला टेलिग्रामला बोलायचं नाही, व्हॉट्सअपला बोलायचं नाही, ट्विटरला बोलायचं नाही, इंस्टाग्रामला बोलायचं. आजपासून तुझं माझं रिलेशन संपलं. ते म्हणला मामा इकडे या, इथं ज्योतीच्या पुढं बाकर आपलं कुलदैवत आहे म्हणलं. आता हे बी ज्याला कळलं नाही त्याला हाणून घेऊ का मी? सोपं सुद्धा समजत नाही त्याला करणार काय आपण? 10वी 12वीच्या पोराचे पुरीचे पेपर झाली. एक
पोराकडे पळतच गेली, म्हणली आता काय खरं नाही. म्हणला झालं काय? आता काय खरं नाही. आज म्हणला झालं काय? काय नाही म्हणली, आता जर यंदा मी 12वीला नापास झाले तर आपले वडील म्हणले की तू रिक्षावाल्यासोबतच लग्न लावून देतो. पोरगा म्हणला घाबरू नको, माझा बी बाप असंच म्हणला की तू जर नापास झाला तर तुला रिक्षाच घेऊन देतो. पडा गप जाऊन आता तुम्ही. महाराज सांगतो तुम्हासे नाही ऐकलं तर नाथ बाबा प्रमाण देतात. किती सांगून ऐकती बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील. सांगून सांगून एखादा ऐकत नसेल तर व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. ज्याला कळत नाही त्याला सांगण्याच्या भानगडीत पडायचं नाही. आई बाप प्रेमळ असतील, आई बाप स्वच्छ असतील तर येणारं बीज सुद्धा शुद्ध जन्माला आल्याशिवाय राहत नाही. कितीतरी पुरावे देता येतील, कितीतरी वर्णन करता येईल. उगच ज्ञानोबराय जन्माला नाही आले, उगत तुकोबराय जन्माला नाही आले. आई बापानं केलेली साधना पवित्र होती, आई बापाने केलेली तपश्चर्या पवित्र होती, म्हणून ही रत्न जन्माला आली. सोपय. आई बापाने केलेले उपकार, आई बापाची साधना. सहजासहजी छत्रपती शिवाजी राजे जन्माला येत नाहीत आणि सहजासहजी छत्रपती संभाजी राजे सुद्धा जन्माला येत नाहीत. जन्मोजन्मीचे पुण्य असावी लागते, तेव्हा हे कुठं तरी साध्य होत असते. आता हे सगळी पोरं गावातलीच आहेत का? यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवू सगळे. काय व्हायचंय मोठेपणी? काय व्हायचंय? नवरदेव म्हणते आहे का आता कायच करावं. लय चित्र आहेत बिलिंदर, काय करावं पोराला समजत नाही गड्या. अरे ते तर उच्चनच, पण दुसरं काय नेमकं काय व्हायचंय? काय व्हायचंय? माया सर मला थोडे दिवस जगून दे, मग उग पोटाव पाय दिसतील. मग लोक बी म्हणते न ग ह्याला 20 दिवस तर ह्याला 10 द्या, ह्यालाच बोल. चांगली पोर आहेत. कीर्तनात टाळ घ्यायचा म्हटलं तरी ही जन्मोजन्मीची पुण्य असावी लागते. कोणी बी कीर्तनात टाळ घेऊन उभं राहत नाही. अनंत जन्माचे तेव्हा चांगली पोरं जन्माला येत असते. थोडं हिताचं सांगेल. आई बाप चांगले जन्माला आले तर पोरं चांगली जन्माला येत असते. आई चांगली असेल तर पोरग चांगलं जन्माला येतं. सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता, उदारो वंशपुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. आई बाप जर नालायक असतील तर पोरं सुद्धा नालायक जन्माला येतील. मी जरा परखड बोलणार आहे. मी सुभाषिताचा पुरावा घेऊन बोलतोय, माझ्या गोळ्या नाही संपल्या. उन्मादो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता, कार्पण्यम वंशदोषेन आत्मदोषेन दरिद्रता. आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असतं. आई पवित्र असावी लागते तेव्हा चांगला पवित्र पोरगा जन्माला येत असतो. बरं का किशोर महाराज? तो भे ना बी मला सरपंच आहे आजचा मी. अजून 15 मिनिटं जिजाऊ मासाहेबांची पुण्य आहे पवित्र.
जिजाऊ माँसाहेबांची पुण्याई फळायला आली, राजे जन्माला आली. कुणाची बी पुण्याई कुणाच्या बी कामाला येत नसती, स्वतः तेवढं कर्तृत्ववान असावं लागतंय. राजे जन्माला आले म्हणून छत्रपती संभाजी राजे जन्माला आले. आज राजांची जयंती आहे, बरोबर आहे. बोलू का नको थोडं? छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले म्हणून छत्रपती संभाजी राजे जन्माला आले. एक वाक्य सांगू. छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले म्हणून मी अक्षय महाराज पिंगळे जन्माला आलो. काय चुकीचं आहे? राजे जन्माला आले म्हणून मी अक्षय महाराज पिंगळे झालो. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर मी अक्षय महाराज पिंगळे झालो नसतो. मी कादर खान झालो असतो. मग लक्ष्मण महाराज तुम्ही सुद्धा या डोकेवाडीचे लक्ष्मण महाराज झाला नसतात, तुम्ही सलमान खान झाला असतात. दिसतेत बी सलमान खान सारखं होती बघा ना, बॉडी ती काय. मग हनुमान महाराज तुम्ही सुद्धा हनुमान महाराज झाला नसता, तुम्ही अकबर चाचा झाला असता. मग अण्णासाहेब तुम्ही सुद्धा अण्णासाहेब झाला नसतात, तुम्ही शपाली खान झाला असता. ही कुणाची कृपा आहे? शिवाजी. कुणाची कृपा आहे? शिवाजी राजांची कृपा आहे. का एका आवाजात राजांचा सगळ्यांनी जय घोष करायचा. करायचा का नाही? करायचा का नाही? करायचा का नाही? माग ए पायऱ्यावरती बसलेले करायचा ना जय घोष. एका आवाजात सगळ्यांनी जय घोष करायचा. क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज श्रीमंत योगी सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. राजांचं चरित्र सांगायला बी तसं रक्तात असावं लागते. नाही तर काही जण शिवाजी महाराज सांगायला जाते, छत्रपती शिवाजी महाराज असे. तू सांगू नको ना, कशाला अपमान करायलास. राजांचं नाव घेतलं की सांगणारच रक्त आधी सळसळ झालं पाहिजे. राजांचं नुसतं नाव घेतलं की रक्त कसं करते बाळा? सळसळ करते. आणि ज्याचा सळसळ करीत नाही त्याला महाराष्ट्राच्या बाहेर हाकलून द्यायला पाहिजे. नाव घेतलं की रक्त सळसळ करत आहे. साहेबांना सांगितलं, शिवबा या सह्याद्रीच्या कड्यावरून जे टोक दिसतंय ना शिवबा, ऐका ना शिवबा, या सह्याद्रीच्या कड्यावरून जे टोक दिसतंय ते टोक माझ्या अंतःकरणाला छिद्र पडतंय. माझ्या अंतःकरणाला ते टोचतंय शिवबा.
तिथं मला ते टोक नकोय, तिथं मला भागवादी टोक नकोय, तिथं मला भगवा दिसायला हवा. नक्कीच नक्कीच जाऊ साहेब, नक्कीच तिथं भगवा रावल्याशिवाय राहणार नाही. बायकोसाठी प्रेमिकासाठी ताजमहल बांधणारे निर्माण होतील, होत राहतील, त्याच्याशी काही घेणदेण नाही आपल्याला. पण आईचं स्वप्न साकार करावं याच्याकरता एकमेव राजा जन्माला आला, तो राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. आऊसाहेबांची कुस धन्य झाली, नावसाहेबांची पुण्य फळाला आली. धन्य जिजाऊची कुस, धन्य जिजाऊची कुस, जिजाऊची कुस. जिजाऊ मासाहेबांच्या पोटी छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले आणि माझ्या जिजाऊ मासाहेबांची पुण्य फळाला आली. तीच पुण्य माझ्या छत्रपती शिवाजीराजाच्या कामी आली. धर्मवीर योद्धा, संघर्ष योद्धा, धर्मासाठी बलिदान दिलं, धर्म सोडला नाही. स्वतःच्या स्वराज्याकरता बलिदान दिलं, पण स्वतःचा धर्म सोडला नाही. राजा झुकला असता, नमला असता, वाकला असता, तर ऐश्वर्यात जीवन जगला असता. पण नाही, माझ्या बापाची शिकवण आहे. रक्त काही सामान्यच नाही, भोसल्याच्या कुळातलं रक्त. कितीतरी यातना करून संघर्ष करावा लागला. डोळे काढले गेले, हात कापले गेले, पाय तोडले गेले, पण हाताने कधी भीक नाही मागितली. पाय कापले गेले, पण पायाने कधी हे घुटणे टेकवले नाही. आणि त्यांच्या कुळात आम्ही जन्माला आलो. 500 दिले की तुम्हालाच मतदान करतो. ते कुठं, आम्ही कुठं. शेर सेवा का छावा था, देश धर्म पर मिटने वाला शेर सेवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोडलेली दात ही जात सांगणारा राजा आहे आमचा. वाघ फाडला होता संभाजीराजानं, जबडा फाडला सिंहाचा, दात मोजले सिंहाचे. त्यांच्या कुळात आम्ही जन्माला आलो. आम्हाला बाटली फुटाना दुसरे खांदी येतात पुढे. त्याच्याकरता कुस पवित्र असावी लागते, धन्यता असावी लागते. हाल हाल करून मारलं, पण स्वतःच बलिदान स्वतःच्या धर्माकरता दिलं. ही शिकवण आजही घेणं गरजेचं आहे. मग राजांनी आम्हाला शिकवण दिली, त्या शिकवणीवर आम्ही चालायचंय. मग राजाची जयंती करत असताना उघड डीजे लावून जीभ बाहेर काढून नाचायचं नाही. माझी तरुणांना विनंती आहे. छत्रपती शिवाजी राजांची जयंती असेल, छत्रपती धर्मवीर संभाजी राजाची जयंती असेल, कुठल्याही महापुरुषाची जयंती असेल, मोक्कार खर्च करायचा नाही. राजाची जयंती म्हटलं एखादं व्याख्यानाचं आयोजन करावं, कीर्तनाचं आयोजन करावं, समाज जनजागृतीचं आयोजन करावं, गावात स्वच्छता अभियान राबावं. हीच खरी आपली महापुरुषाची जयंती आहे.
डीजे लावून विनाकारण गावभर गोंधळ करायचा नाही, गावातल्या लोकांना ताण द्यायचा नाही. तुम्ही प्रोत्साहन दिलं, तुम्ही जर तयार झाले तर गावचे सुद्धा जुने लोक तुमच्या पाठीमागे उभं राहत असतात. हे उमेदीने पुरं करायला लागलेत, आम्ही तुमच्या मागे आहेत. काही काही डंगरे बिलिंदर असते, त्यांचा विषय सोडून द्या, ते मागे बी येत नाहीत आणि पुढे येत नाहीत. त्यांना म्हणलं पट्टी द्या, कमी पडले आम्ही. एकदा परभणीला गेलो 5 मिनिटं आधी सोडला, 1000 रुपये काटिली. ऐका जरा, मला मुद्दा सांगायचा. काय सांगत होतो? चलून दिन म्हणाव तुपलं रान बटणी तू करतो, ठोक्याने आम्हाला देतो का? राजेंचे विचार आत्मसात करणं गरजेचं आहे. केली राजेंनी शिकवण समाजालाही दिली. ऐका, कधी भेद केला नाही, कधी वर्ण भेद नाही, कधी जाती भेद नाही. एवढा मोठा राजा, 32 मन सोन्याच्या सिंहासनावर बसणारा राजा, जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन चाललं की मांडी घालून कीर्तनाला बसायचे. ही आमच्या राजाची शिकवण आहे. बऱ्याच लोकांना आता पैशाची गमेंट झाली, श्रीमंतीची गमेंट झाली. आमच्यासारखा पैशावाला कोणीच नाही. गप, रावणाची अख्खी लंका गेली, तुझं काय घेऊन बसलास? कोटी गरज येत काशी आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. ज्याला श्रीमंतीचा गर्व झाला, ज्याला तारुण्याचा गर्व झाला, इतिहासामध्ये आजही नोंद आहे की त्याचा दुर्योधन झाला. कधीतरी एखाद्या पोराचं नाव ऐकलं का? दुर्योधन, रावण नाही. पण ज्याच्याकडे सत्ता आहे, सत्तेचा गर्व नाही, श्रीमंती आहे, श्रीमंतीचा गर्व नाही, तारुण्य, तारुण्याचा गर्व नाही. समोर बसून माझ्या जगद्गुरु तुकोबारायचं कीर्तन ऐकलं. इतिहासामध्ये आजही नोंद आहे की त्याचे छत्रपती शिवाजी महाराजच झालेत. आपल्यावरती डिपेंड असतो, आपण नेमकं कोणाच्या संगतीत जायचं, नेमकं काय करायचं. आपली संगत साफल्य झाली, आपलं जीवन उद्धरून गेलं की संत महात्मे आपल्याला वारंवार उपदेश करतात. सकळांच्या पाया माझी दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. काय होतं महाराज चित्त शुद्ध केलं की? तर महाराज म्हटले, जन्मोजन्मीचं पाप नाहीसं झाल्याशिवाय राहत नाही. मग असं एकदा कीर्तनात सांगायला लागलो, भजन केलं की पाप जाते, पाप जाते, पाप जाते. भजन केलं की पाप जाते. तेवढ्यात एक म्हातारा उठला, म्हणलं किती दिवसांनी जाते? म्हणला भजन केल्यावर जाते पाप. म्हणलं हो. म्हणला किती दिवसांनी जाते? खोडीला असते, मधीच विचारित काही बी. म्हणलं वर्षांनी. म्हणलं वर्षांनी नाही. 6 महिन्यांनी. म्हणलं 6 महिन्यांनी बी नाही. मग काय 1 महिन्यानी? म्हणलं 1 महिन्यानी बी नाही. मग म्हणलं जातोय तरी किती दिवसांनी पाप? त्याला ज्ञानोबारायांनी हरिपाठात पुरावा दिला. शिक्षण मात्र स्वतःच हित साध्य करावं, नक्कीच देव कृपा करेल. इथं ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध भावे. मग का हो महाराज, चिंतन देवाचं केलं तर काय फायदा होतो तुम्हाला? Oh
तुका म्हणेला होया तो व्यापार 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 घरा काय फारसी कावार काय फार हे कवावे कवावे सकळाचा पाया माझ्या दंडवत सकळाचा पाया माझे दंडवत सकळाचा पाया माझ्या दंडवत सकळाचा सकळाचा पाया माझ्या दंडवत सकळाचा पाया माझ्या दंडवत सकळाचा पाया तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. देवाचं भजन केलं की देव कृपा करत असतो. कितीतरी भक्तावर मोठी मोठी संकट आली त्याचं निवारण देवानं केलं. मांस विकण्याचं काम सुद्धा माझ्या विटेवरच्या मालकानं केलं. भक्त माझा कधी मला आवाज दिल याच्याकरता 28 युग झालं विटेवरती उभा आहे तो. मला सांगा जर तिकून जर वाघ आल्याला मला दिसला, येणार नाही, पण दिसला तर सगळ्यात आधी कोण पळण? बरोबर, कोण कोण पळण? जर तिकून येताना वाघ दिसला मला तर सगळ्यात आधी कोण पळण? ते मायासारखंच व्हायच्या माग दिसते गाड्या. महाराज पळल का? महाराज पळण्यापेक्षा जेवढे उभे आहेत तेवढे पळतील. बसलेल्यांना उठायला ना ग गगन पण काय गुडघे काय साधेत का काय, पण त्याला वेळ लागन तेवढ्यात तुमचं काम बी होऊन जाईल, त्याचा काही विषय नाही. जे उभे आहेत ते अगोदर पळतील. पण ऐका, 28 युग झालं विटेवरचा मालक का उभा असेल याचं कारण काय कळलं असेल. कधी माझा भक्त मला आवाज देईल, मी जर बसलेला असेल तर मला उठायला वेळ लागेल. माझ्या भक्ताने आवाज दिला की तात्काळ मी त्याच्या हाकेला ओ देण्याकरता धावत जावं. याच्याकरता 28 युग झालं विटेवरचा मालक विटेवर उभा आहे. त्या विटेवरच्या मालकाची सेवा करा, जीवन सुधारेल. संसार सुद्धा आपला फलद्रूप झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्याची जो निंदा करेल, त्याच्या भक्ताची जो निंदा करेल, संसाराची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. तेही प्राणापरोते मज आवडती निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसती तत्विधि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ज्ञानम ज्ञानिन तत्वदर्शिनः. या असं चिंतन मांडण्यात जरा मजा येत असते. जरा सिरियल पद्धतीने बोलता येत असं, दूरीत बोलता येत असतं. त्याची सेवा आवडत येईल म्हणून आपण सुद्धा अखंडरीत्या त्याची सेवा करावी. जशी काही करता येईल तशी आपल्या पवित्र शरीरानं पवित्र तोंडाने त्याचं भजन करून सेवा करावी. यथामत यथावकाश या भंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला. न्यूनते पुरते अधिकते न सरते करून घ्यावे तुमते विनवित असे. तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे करविले तैसे केले कटकट देव जाणे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. बोलण्याच्या ओघामध्ये एखाद्या चुकीचा शब्द गेला असेल तर माझा मला परत करा, नक्कीच सुधारवण्याचा मी प्रयत्न करेल. अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचं नियोजन डोकेवाडीतल्या
तरुण मंडळांनी, गावकऱ्यांनी, महिला मंडळ, पुरुष मंडळ सर्वांनी या ठिकाणी सुंदर नियोजन केलेलं आहे. दृष्ट लागेल असं नियोजन तुम्हा सर्वांनी केलेलं आहे. असंच दरवर्षी करत राहा आणि दरवर्षी असं नियोजन करत राहा. असं माझं काही सांगत नाही. मी गेल्या वर्षी म्हणलो होतो मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. या वर्षी आलो, पण या वर्षी नाही म्हणणार. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. सुंदर साऊंड सिस्टीम, गोड मृदंगाचार्य, गायक, वादक लक्ष्मण महाराज असतील, हनुमान महाराज असतील, गावातील सर्व जे काही सप्ताह कमिटी असेल त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर